नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी आपला अर्ज दाखल केलेला आहे। थोड्याच वेळापूर्वी नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली होती। आता आपल्याला राज्यसभेवर जायचं आहे असं देखील त्या पोस्टमध्ये नितीश कुमार यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। बिहारमध्ये आता सत्ता बदल होणार असल्याचे देखील चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे। नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर या संदर्भात थोड्याच वेळापूर्वी पोस्ट केलेली आहे आणि त्यानंतर आता ते राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत त्यांची भेट झालेली आहे। त्यांनी आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील या भेटीदरम्यान उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठीचा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यानंतर आता बिहारमध्ये सत्ता बदल होणार आहे। नवं नेतृत्व त्या ठिकाणी बिहारमध्ये येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे।